जिंदा शख्स का मृत्यु दाखला बना बड़ा मुद्दा, भड़ंगा गांव में हड़कंप। नमस्कार, मैं नरेश बुपचे, सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है। दर्शक, गोरेगांव महाराष्ट्र। गोरेगांव तहसील के भड़ंगा गांव में एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां एक जिंदा शख्स केदारनाथ अटारे रहिवासी भड़ंगा को कथित तौर पर मृत घोषित कर दिया गया और इसका मृत्यु दाखला, मृत्यु प्रमाण पत्र भी जारी हो गया। प्रमाण पत्र में मृत्यु की तारीख 1 मई 1974 दर्ज है। यह गंभीर प्रकरण पहली बार 2022 में ग्राम सभा के दौरान उठा था, लेकिन हैरान करने वाली बात यह है कि उस समय न तो ग्राम पंचायत के सरपंच और सदस्यों ने और न ही व्यक्तिगत तौर पर शिकायतकर्ता सतीश वाघ ने इस फर्जीवाड़े के खिलाफ कोई कानूनी कार्रवाई या शिकायत दर्ज कराई, जिसके चलते ये मामला दब गया। 2025 में फिर हुआ खुलासा, वीडियो वायरल। अब 3 साल बाद 2025 में सतीश वाघ द्वारा ये मृत्यु दाखला और पूरा प्रकरण सोशल मीडिया पर वीडियो के जरिए वायरल किए जाने के बाद गांव में सनसनी फैल गई है। सवाल ये है कि 1. जिंदा इंसान का मृत्यु दाखला आया कहां से? ये एक गंभीर आपराधिक कृत्य है जिसमें जालसाजी और धोखाधड़ी की आशंका है। 2. 2022 का मामला दबा क्यों? ग्राम पंचायत और शिकायतकर्ता की चुप्पी पर सवाल खड़े होते हैं। क्या इसके पीछे कोई आपसी रंजिश या मिलीभगत थी? 3. अब तक गुनाह दाखिल, FIR क्यों नहीं हुई? कानून और कार्रवाई की मांग। चूंकि ये मामला किसी जिंदा इंसान को कागजों में मृत घोषित कर देने, सरकारी दस्तावेजों के साथ छेड़छाड़ और धोखाधड़ी से जुड़ा है, इसलिए ये एक गंभीर आपराधिक कृत्य है। इस पर भारतीय दंड संहिता IPC की संबंधित धाराओं जैसे धारा 420 धोखाधड़ी, धारा 465, 468, 471 जालसाजी और जाली दस्तावेज का उपयोग के तहत तुरंत FIR दर्ज होनी चाहिए। प्रशासनिक और पुलिस कार्रवाई की तैयारी। मिली जानकारी के अनुसार इस पूरे मामले की गंभीरता को देखते हुए प्रेस पत्रकार संगठन जल्द ही जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी CEO और पुलिस अधीक्षक को ज्ञापन सौंपने वाली है। ज्ञापन के माध्यम से इस जालसाजी की उच्च स्तरीय जांच और दोषियों पर त्वरित आपराधिक कार्रवाई करने की मांग की जाएगी। ये आवश्यक है कि इस फर्जीवाड़े के पीछे के असली मास्टरमाइंड और इसमें शामिल सभी अधिकारियों पर कठोर कार्रवाई हो, ताकि भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ती न हो। सतीश गणपत वाघ आहे, मी राहणार भडंग्याचा आहो आणि सदर मला 2022 मध्ये मृत्यू दाखला एक जिवंत व्यक्तीचा माझ्यापाशी आलेला आहे, ते पण सदर ग्रामपंचायतून स्टॅम्प आणि ओरिजिनल सही शिक्क्यासहित माझ्याकडे मृत्यू दाखला मिळाला आहे। तो सदर व्यक्तीच्या नाव आहे केदारनाथ भैरवनाथ अटारे, तो सदर जिवंत पण आहे। हा मृत्यू दाखला ग्रामपंचायतून मला मिळालेला आहे 2022 मध्ये, पण अगोदर मी हा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी उचललेला होतो। काही ग्रामसभा झाली होती त्यावेळेस पण हे सर्व लोकांना माहीत आहे। सदर पण त्यांच्या आतापर्यंत ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यावर पण कोणती पण कारवाई नाही झाली आणि असेच कितीतरी असे कितीतरी दाखले असणार। जर हा एक दाखला मृत दाखला आहे जिवंत व्यक्तीचा, तर मग अजून किती दाखले आहेत? म्हणून याची चौकशी झाल्या पाहिजे। सदर मुद्दा त्यावेळेस उचलण्यात आलेला होता, त्यावेळेस ग्रामसभा पण होती बहुतेक। तिथं जो केदारनाथ बद्रीनाथ अटारे आहे तिथं जाऊन ओरडला पण होता का मी जिवंत आहो, माझा मृत्यू दाखला कसा काय? तर संबंधित व्यक्तींना म्हटलं की तिथं नोंद आहे। आधी नोंद आहे की नाही आहे कुणी बघितलेलं आहे, पण हा मृत्यू दाखला जेव्हा सही शिक्क्यासहित ओरिजिनल आहे, तर मग याच्यावर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। सदर आपण बघत आहात, आता काही दिवसांच्या अगोदर घोटीमध्ये पण एक प्रकरण गाजलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये खोट्या प्रमाणपत्र दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली होती। तसाच हा प्रकरण भडंगा गावामध्ये पण आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना एखादी चपरासी असो, ग्रामसेवक असो, कुणी पण असो, ग्रामपंचायतचे अधिकारी, त्यांच्यावर 39च्या कलमच्या अनुसार त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि सरपंचांनी यांनी कारवाई का बरं नाही केली, तर हे सरपंचांनी बी दखल घ्यायला पाहिजे असं वाटते मला। कुठं ना कुठं संबंध आहेत अधिकारी सरपंचाचे, तर मग यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। सदर ग्रामपंचायतमध्ये हा मृत्यू दाखला आहेच, पण सदर पदाचा दुरुपयोग करून आता कब्जा प्रमाणपत्र पण देत आहेत। सदर मुडगरेंची जागा होती आणि त्यांनी सदर त्यांच्याच परिवाराच्या मुडगरच्या नावाने ते कब्जा प्रमाणपत्र लिहून दिलेलं होतं सरपंच साहेबांनी, पण हा सरपंचाला अधिकार आहे का? तर असेच हे सरपंच आणि ग्रामपंचायतचे अधिकारी च्या पदाचा दुरुपयोग करून खोटे प्रमाणपत्र देत असतात असा भडंगा गावामध्ये दिसत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। जर समोरच्या अधिकाऱ्याला कारवाई नाही झाली तर मी समोर
उपसनवर या न्यायासाठी मी वरतीच्या अधिकाऱ्यांपर्यंत धाव घेणार.